उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आज आपण प्रधान केंद्रामध्ये आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात. त्यात गेली 4 दिवस देशभरात भगवतीचा नवरात्र उत्सव सुरू आहे आणि भारताच्या वाट्याला आलेली जी 52 शक्तिपीठं आहेत देशामध्ये, त्या ठिकाणी असंख्य भाविक भगिनी खूप मोठ्या श्रद्धेनं या सेवेमध्ये नवरात्राच्या सहभागी झालेल्या आहेत. तथापि महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 4 शक्तिपीठं आलेली आहेत. त्यात पहिलं सप्तशृंग आहे, दुसरं तुळजापूर आहे, तिसरं कोल्हापूर आहे आणि चौथं माहूर आहे. या आपल्या कुलस्वामिनी आहेत त्या कुळाच्या. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण देवी खंडोबा यांना गेलं पाहिजे. नुसतंच जाऊन दर्शन करणं उचित नाही, तर फावल्या वेळेत ज्या दिवशी गर्दी नसेल, नवरात्र सोडून एरवी काळात आपण कुलदेवतेला जाऊन, कुलदैवताला जाऊन त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. ते आपल्या कुळाचे आईवडील आहेत. खंडोबा हे तसं शंकर आहेत, ते या विश्वाचे पिताश्री आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जे खंडोबा आहेत ते आपलं कुलदैवत आहेत. म्हणून आपण वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या मूळ ठिकाणी त्यांचा सन्मान करताना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत, पुरणा वरणाचा नैवेद्य आणि कुटुंब प्रतिनिधींनी त्या ठिकाणी मल्हारी सप्तशती 1 तासात वाचून होतो त्याचं वाचन मनन करावं. इथे प्रति रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन केलं जातं. प्रति मंगळवारी शुक्रवारी सप्तशतीचं वाचन केलं जातं. प्रति गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपण सकाळी भोपाळीनंतर त्याचं वाचन केलेलं आहे. या सर्व ग्रंथांचा परिचय हे प्रतिनिधी करतायत की त्या वारी ह्या देवांचं महत्त्व त्या ठिकाणी जर आपण रुजू केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अलीकडे एक फॅशन झालेली आहे पर्यटकांची, जाऊन फक्त हात जोडायचे आणि पुढे चालायचं. त्याला भक्ती सेवा ज्ञान म्हणत नाही. म्हणून पर्यटकांना आध्यात्मिक बनवण्याचं खूप अवघड काम तुम्हाला करायचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं पर्यटक म्हणजे तिथे प्लॅस्टिक टाकणं, कचरा टाकणं, फोटो काढणं, सेल्फी काढणं या गोष्टी अध्यात्मात प्रिय नाही. म्हणून आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, या साऱ्या बाबी वर्जित असणाऱ्या त्या पर्यटकांच्या अंतःकरणात असतात. म्हणून आपण त्यांना घडवण्यासाठी अत्यंत नम्रपणे त्यांना हे सांगणं जरुरीचं आहे. जसं खंडोबाचं आहे तसं भगवतीचं आहे. भगवतीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य वर्षातून एकदा तरी आपण करावं, म्हणजे ते आशीर्वाद ते. आणि गर्दीच्या दिवशी न जाता व्यतिरिक्त दिवशी आपण भगवतीला जावं, म्हणजे आपणाला एक वेगळं समाधान त्यातून मिळतं. बरेच लोक नवरात्रात देवी खरं तर विश्रांती घेते. तुम्ही सप्तशती वाचता, त्या सप्तशतीमध्ये शुंभ निशुंभासारखे अनेक दैत्य भगवतीनं पायाखाली घालून त्यांना यमसदनाला पाठवून देवांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. महिषासूरसुद्धा पायाखाली घालताना भगवतीला खूप वेदना झाल्या, खूप शक्ती खर्च करावी लागली आणि तो देवांकडून मरेना. शेवटी तो भगवतीला शरण आला, आई मी तुझ्या हातून मरेल, पण माझ्या काही अटी पूर्ण केल्या तर
म्हणून त्या ज्या काही अटी आहे ज्या अनभिज्ञपणाच्या, त्या असंख्य अनभिज्ञ लोक 2 पायाचं 4 पायाचं जे अर्पण करतात ते देवीला नाही, ते पायाखाली असणाऱ्या दैत्याला. हा पण उलगडा सर्वसामान्यांना तो कळावा म्हणून सांगण्याचं प्रयोजन असो. तर अशा पद्धतीनं आपण भगवतीच्या स्थानावर जाऊन सप्तशतीचा किमान एक पाठ करावा. नाही तेवढा वेळ श्रीसूक्ताचं पठन करावं. नाही श्रीसूक्त वाचायला वेळ, निदान मनातले मनात नवार्णव मंत्र भगवतीचा अतिसामर्थ्यशाली आहे. तो 9 अक्षराचा आहे, त्याला अक्षर 9च आहेत म्हणून आपण 9 दिवस नवरात्र करतो. त्याचं सामर्थ्य नवार्णव मंत्राचं आहे. अंकशास्त्रामध्ये 9 या अंकाला विशेष महत्त्व आहे. त्यात मिळवले तर 9च राहतात, 9 वजा केले तर 9च राहतात, आणि 9चा पाढा तुम्ही पूर्ण म्हटलं तर शिल्लक 9च राहतात. 9 दुने 18, 8 1 9, 9 त्रिक 27, 2 7 9, 9 चौक 36, 6 3 9, 9 5 45, 4 5 9, 9 9 81, 8 1 9, शिल्लक 9च राहतात. म्हणून भगवतीचा हा 9 आकडा अतिसामर्थ्यशाली, म्हणून त्यातून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय या मंत्रांची निर्मिती झाली. आणि ज्या भगिनी रोज नवार्णव मंत्र म्हणतील त्यांना एक वेगळी ऊर्जा, अतिसामर्थ्य वाढवण्याची ऊर्जा, दुःख कष्ट निवारण करण्याचं सामर्थ्य केवळ या मंत्रात आहे. म्हणून रोज किमान कमीत कमी 1 माळ नवार्णव मंत्र आपण आर्जावून अवश्य सर्वांपर्यंत करण्यास प्रवृत्त आपण करावं, हे कळकळीचं आवाहन आहे. केवळ दर्शन घेतलं म्हणजे भगवती पावेल हे मनातलं आपण काढून टाका. म्हणून आपणाला भगवतीला जे अपेक्षित आहे ते आपण करणं याला आशीर्वाद म्हणतात. म्हणून आपण कळकळीनं या साऱ्या जनतेत असणाऱ्या अनभिज्ञ बाबी आहेत त्या धाडसानं, सामर्थ्यानं जनतेपर्यंत आपण कृपया पोचवाव्यात. आपण केलं तर लोक करतील. तुम्ही इथं जर जप करत बसला तर प्रेक्षक मागचा का करेल, मलाही माळ हवी आहे, मी जप करतो. अध्यात्म हे अनुकरणीय बाब आहे. पुढचा जसा करतो त्याचं मागचं अनुकरण करतो. म्हणून त्या दृष्टीनं आपण कुलधर्म, कुलाचार आणि नवरात्राचा असणारा हा ऋणानुबद्ध नव्या पिढ्यांपर्यंत आपण पोचवावा. उद्या कॉन्व्हेंटमध्ये नवी पिढी शिकते, त्यांना देवी घटी बसणं म्हणजे काय माहीत नाही, नवरात्र घटस्थापना माहीत नाही, सप्तशती का वाचायची ते माहीत नाही, आणि शाळेत हे शिकवलं जाणार नाही. शाळेत कोण शिकवणार आहे? म्हणून तुम्हालाच सामाजिक जी काही बांधिलकी आहे, सामाजिक जे काही ज्ञान आहे ते आपणालाच जनतेपर्यंत पोचवावं लागणार आहे. म्हणून या कार्यातून गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी ही संकल्पना या कार्यानं गेली अनेक दशक या कार्यातून वावरताना स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी या देशाची पायपीट केली. का? हे स्वामींचं कार्य आणि देशाचं धर्माचं काम जनतेपर्यंत पोचवणारे पोस्टमन पाईक पाहिजे. इथे बसलेले आपण सर्वजण त्यापैकी आहात. आणि हे कार्य जनमानसापर्यंत पोचवणाऱ्यांना स्वामी भरभरून आशीर्वाद देत असते. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपणाला जे जे ठाऊक आहे ते इतरांपर्यंत कृपया पोचवावं. या कार्याच्या अंतरंगाचा आपण अभ्यासक, उपासक व्हावं, प्रचारक व्हावं, प्रसारक व्हावं आणि इतरांना शहाणं करून सोडावं. जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. आणि ही ज्ञानाची पानपोई, भक्तीची पानपोई सर्वांपर्यंत कशी पोचवता येईल
म्हणून या कार्यानं या सेवेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आपणाला एक प्रश्न पडेल, आपण जर दिंडोरीच फक्त केंद्र इथं स्थापन केल्यानंतर इथंच काम करत बसलो असतो तर काय झालं असतं? राज्यात, देशात, जगात स्वामींचं कार्य पोचलं नसतं. स्वामींना दगड मातीची निर्जीव केंद्र नको आहेत, 2 पायाची चालती बोलती केंद्र स्वामींना घराघरात, गावागावात आणि देशात पोचवायची आहे. याचा हा अर्थ आहे. म्हणून स्वामींनाच खूप ओढ आहे की आपण भाविकांपर्यंत योग्य पद्धतीत पोचवणाऱ्या माध्यमातून पोचलं पाहिजे. त्यासाठी ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. आणि भारतामध्ये आमच्या संत मालिकेनं आम जनतेला भगवंताकडे पोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना संत म्हणतात. म्हणून भारतात प्रतिशतकात लाखो संत झाले. त्यात आमचे ज्ञानेश्वर भावंड असतील, एकनाथ महाराज असतील, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, कितीतरी संत यांनी हाच उद्देश समोर ठेवला, जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत. म्हणून या उक्तीप्रमाणे आपण संत मालिकेची विचारधारा अनभिज्ञ लोकांपर्यंत कृपया पोचवताना जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्यसुद्धा पाळावे. म्हणून त्यासाठी आपण निर्व्यसनी आणि शाकाहारी या मुद्द्याकडे जनतेला, पर्यटकांना वळवावं आणि तरच आपणाला केलेल्या सेवेची अनुभूती येईल, हे पण अगदी निक्षून सांगावं. त्यासाठी या कार्यानं, या कार्याच्या अंतरंगात बहुविधता आणलेली आहे. त्यात पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्काराचा आहे. त्या विभागात काम करणारे प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत की उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी नवी पिढी तुमचा सांभाळ करेल का, हा मोठा यक्षप्रश्न आहे. आणि तुमचा सांभाळ करणारे पुंडलिक श्रावणबाळ संस्कारानं तयार होत असतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. न कळत आपण सर्वजण देशाचं, धर्माचं काम करत आहोत. म्हणून आमचे गुरुजनांना आपण सहकार्य करावं आणि घराघरात पुंडलिक श्रावणबाळ आणि आपलं वार्धक्य आणि या देशामध्ये एकही वृद्धाश्रम महाराष्ट्रात, भारतात नव्यानं होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. जनतेत आज एवढ्या समस्या आहेत, आम्ही सकाळी ऐकून हैराण झालो. आणि माणसं केव्हा शेवटी इथे येतात, आधी येत नाही. खूप टोकाला ज्यावेळी गोष्ट जाते त्यावेळी ते इथे अत्यंत हातघाईनं आलेले असतात. म्हणून उभय त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात पेपरवर घेतल्या जातात, त्या सोडवल्या जातात. त्याचं आचरण नियम कसा पाळायचा त्या संदर्भात उभे असणारे प्रतिनिधी आपल्याशी संबोधित करते. म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी एकदा नाही 4 वेळा समस्यांचं निवारण करू शकता. अर्थात हे सारे प्रतिनिधी आपला स्वतःचा वेळ खर्ची घालून विनामूल्य आणि निरपेक्ष आणि पारदर्शक पद्धतीत हे काम करणारे प्रतिनिधी आहेत. या कार्यातून विनामूल्य काम केलं जातं आणि विनामूल्याचं मूल्यच होत नाही. खरं तर एवढं हे अमूल्य काम आहे. परंतु दुर्दैवानं कोणी बाहेर राज्यात, जगात, देशात याचं कोणी मूल्य घेत असेल ती व्यक्ती मार्गाची नाही. हे पण आपण कृपया जाणण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तरानंतर आज हे प्रतिनिधी आपल्याशी अस्तमानपर्यंत संवाद साधणार आहेत.
तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह सुखकर व्हावी. भारतीय संस्कृती जी 4 पुरुषार्थावर उभी आहे ती अबाधित राहावी. घटस्फोट फारकती होऊ नये याची पूर्ण काळजी या विभागानं घेतलेली आहे. आणि गेल्या 70-80 वर्षात जेवढी विवाह या कार्यातून ऋणानं बंधानं स्वामींच्या कृपेनं झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला कळकळीनं निवेदन आहे की आपण हे आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नका. गावागावांमध्ये ही विवाह मंडळं विनामूल्य काम करतायत आणि आपण त्याप्रमाणे त्यात आपला वेळ, आपला सहभाग असणं जरुरीचं आहे. म्हणून अजून आपणावर काही जबाबदाऱ्या आहेत. देशात जलसंकट उभं राहिलेलं आहे, राज्यात उभं राहिलेलं आहे. मराठवाड्यात अंगावरच्या कपड्यासह काही राहिलं नाही, सारं वाहून गेलं आहे. अशा बांधवांनासुद्धा आपणाला सर्वार्थानं यथाशक्ती मदत करण्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे. दुर्दैवी प्रसंग रोज येत असतात, त्याला धैर्यानं आपण सामोरं जायचं आहे. म्हणून विवाह करताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं ज्या कुटुंबात आत्महत्या झालेल्या आहेत अशा मुलामुलींची विवाह, शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह सरकार करणार नाही. ते आश्वासनं देतील, करणार नाही. ही आपणाला करायची आहेत. म्हणून राज्यात देशात असणाऱ्या उद्योगपतींनी थोडा हात पुढे करावा आणि गोरगरिबांची सेवा करण्याची संधी लुटावी. निश्चितपणे अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य, एक लग्न करणं म्हणजे एक महायज्ञ केल्याचं श्रेय त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणून आपणाला हे गोरगरिबांची कामं करण्याला या विभागानं एक नामी संधी दिलेली आहे. त्याला विवाह मंडळ म्हणतात. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. वेळोवेळी होणारे कृषी महोत्सव आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला आत्महत्येपासून थांबवणं, त्याला उभारी देणं, त्याचं मनोबल वाढवणं, त्याला सहकार्य करणं आणि त्याच्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यासाठी कृषी महोत्सवात अनेक कंपन्या बोलवल्या जातात आणि त्या साऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या मुलांना पसंती देतात. आतापर्यंत सुमारे वर्षभरात 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. ही पण कामं सातोसात आपणाला करायची आहे. हे काम बाहेर कोण करणार नाही. म्हणून आपणाला ही सारी कामं आवडणाऱ्या विभागातून स्वइच्छेनं कृपया करावी, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण येतात, शेवटची भेट म्हणून. आता यापुढे आपल्याला परमेश्वर स्वामी काय वाचवतील त्यावरच. त्यासाठी बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया असणारा जो दवा आहे त्याचं नाव सप्तरंगी काढा आणि मूळ आहे. याचा आपण वापर करून बघावा. सक्ती नाही, इच्छा असेल तर घ्यावा. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांनी रानभेंडीचा वापर करावा. इथे डॉक्टर लोक दिवसभरासाठी आपला बहुमोल वेळ रुग्णांसाठी खर्च घालत आहेत. ज्यांच्या पोटात गाठी आहेत, अन्यत्र गाठी आहेत, त्यांनी वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 3 आठवड्यात गाठी नष्ट होतात. याला रुपया लागत नाही. फक्त औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतात, एवढंच फक्त हे आहे. ज्यांना ते शक्य आहे त्यांनी या विभागाकडे वळताना त्या पेपरवर मागच्या पानावर त्याची काही पथ्ये दिलेली आहेत.
त्याची पथ्य पाळताना वांगी, उडीद, मका, बाजरी, हिरवी मिरची हे पदार्थ आपणाला बंद करावे लागतील तर रुग्ण बरा होईल. आणि एरवी जे निरोगी लोक आहेत त्यांनीसुद्धा ही पथ्य पाळायला काही हरकत नाही, म्हणजे त्यांना तो आजार होणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या पथ्य जर आपण पाळल्या तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहील, डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून आपणाला सर्व भगिनींना निवेदन आहे, तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये 1 डझनभर औषधं आहेत आणि ती औषधं जर आपण समजावून घेतली, तिचा योग्य वापर केला, तुम्ही तुमच्या कुटुंबाला निश्चितपणे निरोगी जीवन जगायला तुमचं कर्तव्य पार पाडाल किंवा तुम्ही यशस्वी व्हाल. त्यातमध्ये हळद आहे, ती बहुगुणी आहे. पूर्वी काही जखम लागली, ठेच लागली, पटकन हळद टाकली की जखम दुसऱ्या दिवशी बरी होईल. काळा मिरा आहे, व्यसनबाधित लोकांना त्याचा काढा दिला 3 आठवड्यात व्यसनं बंद होतात गूळ टाकून. जिरं आहे, ज्यांना प्लेटलेट कमी झालेलं आहे, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, त्यांच्यासाठी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं 3 दिवसात प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन पूर्वपदावर येतं. तुझे आहे तुझं पाशी, तुमच्याच मसाल्याच्या डब्यात ते आहे. अशी कितीतरी औषधं घरगुती आयुर्वेद या ग्रंथामध्ये तुमच्याच जवळची औषधं तुम्ही वापरायची आहेत. ही महाभयंकर ॲलोपॅथिक औषधं तो आजार बरा करतात, दुसरे आजार निर्माण होतात. 500 ml गोळ्या जर तुम्ही घेतल्या त्याचे दूषित परिणाम मेंदूवर आणि शरीरावर होतात, हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपण कुंभाला सामोरं जाण्यापूर्वी आगामी येणाऱ्या पुढील 1.5 वर्षात त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे सिंहस्थ कुंभ आहे. तिथे आपण मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल तथा आरोग्यधाम ते आकार घेत आहेत, ते पूर्णत्वाला येत आहे. आणि तिथे गोरगरीब जनतेला ही एक संजीवनी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण हे हॉस्पिटल बांधतो आहे. आपण प्रति शनिवार तथा प्रति 4था शनिवार त्या तिथे होणाऱ्या सत्संगाला आपण जर हजेरी लावली तर आपणाला निश्चितपणे आपण काय करायला हवं याची जाणीव आपणाला होते. शिवाय त्या ठिकाणी अष्टपीठं आहेत. या नवरात्रात ज्या भगिनींना त्या ठिकाणी सप्तशतीचे पाठ करायचे आहेत त्यांना ती द्वारं खुली आहेत. त्या ठिकाणी पैकी 8 पीठं आहेत. महाराष्ट्रातले 4 शक्तिपीठांसह पुट्टीपूर्तीहून आणलेल्या अन्नपूर्णेसह पंचमुखी हनुमानजीसह काशीच्या कालभैरवांसह स्वामी तिथे बसलेले आहेत. त्यात तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, सप्तशृंग. ज्या सेवेकऱ्यांना कुलदेवतेला जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी तिथे ती द्वारं खुली आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण या नवरात्राचा जास्तीत जास्त फायदा आपल्या परिवारासह आर्तपीडित दुःखितांना कसा देता येईल त्यांनी आपल्या सवडीनुसार या नवरात्रात या सेवेला आपण सामोरं जावं. उद्या ललिता पंचमी आहे आणि ललिता पंचमीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी मुलं अभ्यासात जरा कमी आहेत, त्यांचा बुद्ध्यांक कमी आहे, नव्हे गुणवत्ता यादीत मुलांचा अभ्यासक्रम पुढे यावा म्हणून उद्या सोन्याच्या काडीनं किंवा दर्भाच्या काडीनं मुलांच्या जिभेच्या शेंड्यावर मराठी शब्द ऐम हे एरंडाचा वर मात्रा अनुस्वार हा ऐम मंत्र सरस्वतीचा बीजमंत्र आहे. म्हणून आमचे जेवढे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक लोक आहेत ते कधी पत्र लिखाण करताना आधी ऐम लिहितात, नंतर पत्राला सुरुवात करतात. ऐम हा सरस्वतीचा बीजमंत्र आहे आणि तो विद्यार्थ्यांच्या जिभेवर असला
त्यांच्या जिभेवर सरस्वती वास करते. आमचे काही पालक लोक प्रतिपंचमीला याचा वापर करतात. ती मुलं बऱ्यापैकी गुणवत्ता यादीकडे वाटचाल करतात. म्हणून आपणाला अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत हे सारे उपाय या नवरात्रात हे पहिले 5 दिवस आपण सरस्वती नवरात्राचे असतात. नंतर पौर्णिमेपर्यंत देवी नवरात्राचे असतात. या काळात जास्तीत जास्त आपण सप्तशतीचे पाठ आपण कृपया करावेत. आणि 9व्या माळेला तिसरं नवरात्र खंडेनवमी असते. तुमच्याजवळ असणारी यंत्र मशिनरी त्या दिवशी स्वच्छ करावी आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला रीतसर चालू करावी. त्याला खंडेनवमी. महानगरांमध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अहमदाबादसारख्या ठिकाणी पूर्वी कापड गिरण्या होत्या शेकडो वर्षाच्या. ते सारे कारखानदार लोक वर्षातून 1 दिवस गिरण्या बंद ठेवायचे नवमीला. शास्त्रोक्त पद्धतीत पूजा करून दुसऱ्या दिवशी दसऱ्याला ते रीतसर चालू करायचे. कधी खंड पडला नाही. म्हणून आपणही आपल्याजवळ असणारी सायकल असेल, 2 टायरची किंवा 4 चाकी गाडी असेल, या सर्व गाड्यांची आपण खंडेनवमीला पूजा करावी आणि रीतसर दुसऱ्या दिवशी आपण त्याचा वापर करावा विजयादशमीला. म्हणून या नवरात्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात भगिनी उपोषण करतात आणि जास्तीत जास्त सप्तशतीचे पाठ आपण कृपया वाचण्याचं करताना आपण एक संकल्प आपल्या आठवणीत आहे. मगाशी आमच्या गुरुजींनी घडणाऱ्या गोष्टींचं वाचन आपल्याला दाखवलं. नास्ट्राडेमससारख्या, विल्सनसारख्या 500 वर्षापूर्वी अनेक ज्योतिषांनी 2030 सालापर्यंतचं भविष्य लिहिलेलं आहे. त्यातलाच काही भाग तुम्हाला वाचून दाखवला की आगामी या 25 सालामध्ये आम्ही 1 वर्षाचं बोलतो आहे, पुढचं नंतर बोलता येईल. परंतु या काळामध्ये तुम्ही न ऐकलेल्या घटना घडणार आहेत. पैकी महाराष्ट्राच्या मराठवाड्यात काय चाललं आहे, नेपाळमध्ये कालच्या आठवड्यात काय झालं, फ्रान्समध्ये काय झालं आहे, आता कालपासून काश्मीर पेटलं आहे. दंगली, मोर्चे, सुनामी, अतिवृष्टी, भूकंप, रोगराई, कोरोनासारखे उपद्रवी आजार, हे सारे तुम्हाला दमछाक करणार आहे देशवासियांना, जगाला. आणि हे सगळ्या जगात होणार आहे. त्यात अमेरिकेत सर्वात जास्त हा घटनाक्रम घडणार आहे. माहितीसाठी नेपाळपेक्षा वाईट होणार आहे. आणि ते फक्त त्यातून सुटायचं असेल, आमच्या भारतीय भगिनींना ते तंत्र माहीत आहे. ज्या भगिनी जास्तीत जास्त पाठ सप्तशती स्वामीचरित्र करतील त्यांच्या कुटुंबियांपर्यंत ही झळ पोचणार नाही. हा संदेश तुम्ही जाहीर करा. तुम्हाला त्या संकटमुक्त जीवन जगायचं असेल, आता आपल्याला स्वामींशिवाय दुसरं कोणी वाचूच शकत नाही. कारण कलियुगात हा चार्ज स्वामींकडे आहे. म्हणून आपण स्वामींचे पाय धरल्याशिवाय गत्यंतरच नाही, वास्तव लपवता येत नाही. म्हणून त्यासाठी गेल्या 4 महिन्यापासून आपण सातत्यानं सर्व नव्या जुन्या आणि भाविकांपर्यंत हा संदेश पोचवत आहोत की तुम्ही श्रावण महिन्यात रुद्राची सेवा केली, भाद्रपद पहिल्या 15वाड्यात भागवताची सेवा केली, दुसऱ्या 15वाड्यात पितरांची सेवा केली आणि गेल्या 4 दिवसापासून उद्याच्या दिवाळीपर्यंत हा भगवतीचा महिना आहे. जास्तीत जास्त पाठ आपण दिवाळीपर्यंत आपला ग्रहपाठ पूर्ण करण्या इतपत आपण मजल मारावी. कारण उणीपुरी गेल्या 1.5 दशकामध्ये आपण सप्तशृंग गडावर एक संकल्प केलेला होता. आपण फार पूर्वी गुरुपीठात आमच्या अनेक माता भगिनींना नवचंडी म्हणजे काय माहीत नव्हतं. 9 पाठ करणं त्याला नवचंडी म्हणतात.
100 पाठ करणं त्याला शतचंडी म्हणतात, 1000 पाठ करणं त्याला सहस्रचंडी म्हणतात, 10,000 पाठ करणं त्याला आयुतचंडी म्हणतात, 1,00,000 पाठ करणं त्याला लक्षचंडी म्हणतात. आणि लक्षचंडी दुर्दैवानं त्या काळात शिवाजीराजांना पकडण्यासाठी दिलेर खान मिर्झा राजे यांनी शिवाजीराजांना पकडण्यासाठी वाराणसीत केलेली होती. हे आपल्या माहितीसाठी सांगतो. त्यामुळं महाराजांना आग्र्याला अटकेत जावं लागलं. लक्षचंडीनंतर कोटीचंडी, 1 कोटी पाठ करणं त्याला कोटीचंडी म्हणतात. आणि आपण 2007 साली सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी आमच्या साऱ्या महाराष्ट्रातल्या सेवेकरी भगिनींसह पुरुष प्रतिनिधींनी बिन ड्रॉप सायलेंट टाचणी पडली तर आवाज ऐका, त्यात जवळजवळ 15 लाख तर भगिनी होत्या, उर्वरित पुरुष प्रतिनिधी होते. आणि 1 कोटी पाठ पूर्ण करण्याला संधी मिळाली. त्यावेळी भारताची लोकसंख्या 100 कोटी होती. आता ती 140च्या पुढे झाली. पण आपलं ग्रहपाठ मागे राहून गेला आहे. उणीपुरी आतापर्यंत 91 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. ग्रहपाठ बाकी आहे. म्हणून तुम्ही हा ग्रहपाठ आणि येणारी ही संकटांची चाहूल दूर करण्यासाठी सप्तशतीचे स्वामी चरित्राचे पाठ आपण करून या कलियुगाचे तारक पालक चालक सारं काही स्वामी आहेत. म्हणून आपण त्यांचा 12 लक्ष जर जप केला तर तुमच्या केसाला धक्का लावू देणार नाही. म्हणून आपण यथाशक्ती यथामती यथावेळेत जो वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिखाणात येऊ द्या. आणि त्या वह्या आपण सवडीनं पूर्ण झाल्यावर दक्षिणेत जेवढी दत्त संप्रदाय आहेत किंवा दत्त मंदिरं आहेत दक्षिण राज्यामध्ये भारताच्या, तिथे तो जप त्या मूर्तीखाली ठेवला जातो. म्हणून तो जप आपण गाणगापूर, पिठापूर, वाडी या ठिकाणी पाठवणार आहोत. म्हणून त्यासाठी आपण यथाशक्ती सबब न सांगता तुम्हाला जेवढा दिवसातून जेवढा वेळ मिळेल तेवढा जप श्री स्वामी समर्थ द्या. आणि हा सर्वांना शक्य आहे. सबब सांगण्याचं प्रयोजन नाही. आणि त्यातून आपल्या सर्व निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, ज्या तुम्ही आज बऱ्याच काही भाविकांनी आणलेल्या समस्या आहेत, तुम्ही जर 12 लक्ष जप लिहिला एकही समस्या तुमच्यापर्यंत भेडसावणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, अत्यंत सोप्या पद्धतीचं आपणाला दुःखमुक्त, संकटमुक्त, चिंतामुक्त होण्याला या कार्याने दिशा दिलेली आहे. म्हणून आपण त्याचं नियोजन आपण करावं, कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवण्यासाठी आणि अलीकडे बऱ्याच भगिनींच्या स्वयंपाकाला काळा दगड लावलेला आहे, त्यामुळं अनेक आजार निर्माण झालेले आहेत. ते टाळण्यासाठी ज्या भगिनींच्या घरात किचनला काळा दगड आहे, तुम्ही घरी गेल्याबरोबर पिवळा ऑइल पेंट किंवा पांढरा ऑइल पेंट त्याला मारा. त्या मिनटाला तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणाला तेही वास्तूच्या विभागातून कृपया समजून घ्यावं. पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत, ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्राविषयी मार्गदर्शन हवं आहे. त्यांनी कायद्याच्या चाकोरीतून हे काम करावं, हे कळकळीचं आवाहन. अधिक माहिती कायदेशीर सल्लागार आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी,
देश-विदेश अभियान प्रतिनिधी आणि दुर्ग अभियान प्रतिनिधी, या 8 प्रतिनिधी आपण गावोगावी सेवा केंद्रासह त्यांनी कार्यरत राहावं आणि देशाची सेवा करण्याला एक नामी संधी, पडत्या फळाची आज्ञा समजून आपण कृपया काम करावं, हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीच्या आधी याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी तो ध्वज आणि भूकंप शांती यंत्र दाखवा, कारण आता भूकंप खूप होणार आहेत. आपण आत्ताच अलर्ट झालात तर निदान हे भूकंप यंत्र आपल्याला गावोगावी लावता येईल. वादळ येण्यापूर्वी जर हा ध्वज लावला मारुती रायाचा, मारुती स्तोत्र वाचलं, लांगुलास्त्र वाचलं किंवा हनुमान चालिसा वाचलं, तुमचं संकट या ध्वजावर निभावून जाणार आहे. इतक्या सोप्या बाबी आहेत. तथापि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यामध्ये वर्षभरात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रतं आहेत, वैकल्य आहेत, नवरात्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, लग्नकार्य आहे. हे सारे संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत तुम्हाला पोचवायचे आहेत. तथापि आज काही भगिनी या व्यतिरिक्त अजून 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज. या साऱ्या गोष्टींची हमी आणि कृती आमच्या भगिनी आपणाशी संबोधित करणार आहेत. ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन लोक आहेत, मच्छी, दारू, मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, यांच्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना दिलं. महिन्याभरात ते 40 दिवसात सुंटे वाचून खोकला जातो आणि तुमचे सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतात. म्हणून हा उपाय घरचे घरी भगिनींनी कृपया करून बघा आणि अनुभूती इतर भगिनींपर्यंत सांगा. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि तिचं वाहन मात्र कमळ आहे, लक्ष्मीचं. परंतु आपल्याजवळ एवढी कमळं नाही, रोज 108 कुठून आणणार. म्हणून या कार्यानं त्याचा सुवर्ण मध्य काढून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. कमळ समजून ती माळ श्रीयंत्रावर अर्पण करावी. आणि विष्णूंना तुळस प्रिय आहे म्हणून तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र याचा वापर करून व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि श्री सूक्ताचं पठण यथाशक्ती आपण करावं. आणि प्रतिपौर्णिमेला हे सर्व रोज फावल्या वेळेत रात्री केलं तरी चालेल. आणि प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या, जिल्ह्यातल्या साऱ्या भगिनी एक वाटीभर शिरा बनवतात, स्वतः सत्यनारायण करतात. ही मराठी 5 अध्याय वाच, 3 सुपाऱ्या गणपतीवरून कुलदेवता मांडतात. असेल यंत्र त्यांच्याजवळ श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र मांडतात. मुठभर गहू, मुठभर तांदूळ सुपाऱ्यांना लागतात, बाकी काही फार लागत नाही, तेवढं तुमच्या घरात आहे. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. आज थोडे कमी हात वरती आलेत कारण अनेक भगिनी नव्या आहेत, त्यांना हे माहीत नाही. पण त्यांच्यापर्यंत ही लक्ष्मी, सुबत्ता, ऐश्वर पोचवण्याला ह्या गोष्टी जबाबदार आहेत, त्या आपण अवश्य कराव्यात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की मराठी अस्मितेतून भारतीय संस्कृती नवीन पिढ्यांपर्यंत पोचून ती अबाधित आपणाला ठेवायची आहे. या देशाचं रक्षण मराठी अस्मिता करणार आहे. या देशाचं आणि पुढील पिढ्यांचं रक्षण भगवतीचं कंकण करणार आहे. भगवतीनं 9 कंकणं घातलेले दोन्ही हातात, त्याला आम्ही 156 म्हणतो. ज्या भगिनी काचेची कंकणं घालतात, समोर एखाद्या व्यक्ती वाकडा डोळा करूनसुद्धा बघत नाही. आणि बऱ्याच वेळा तुम्ही ग्रामीण भागात
ज्यावेळी भगिनी कधी कधी भांडण करतात त्यावेळी पहिलं काय करतात, कंकण मागे घेतात. आणि कंकणं जशी जशी मागे जातात तशी तशी त्या देहामध्ये एक ऊर्जा, एक फार मोठी शक्ती प्रकट होते. तिचा उपयोग भांडणासाठी न करता संरक्षणासाठी करावा, हाही संदेश आपण नवरात्रात कृपया द्यावा. उगाच काही ते टिपऱ्या टापऱ्या खेळण्यापेक्षा, दांडी खेळण्यापेक्षा नियोजकांनी जर तिथे सप्तशती पाठाचं नियोजन केलं तर रोज ज्या काही वाईट बातम्या वाहिन्यांवर ऐकाव्या लागतात त्या एका मिनिटात बंद होते. हे आमचं कळकळीचं आव्हान आहे. म्हणून आपण या साऱ्या बाबी अगदी पारदर्शकपणे, डोळसपणे, स्वाभिमानानं या जनतेपर्यंत आपण पोचवाव्यात, एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता या नवरात्राला मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी आपण प्रार्थनेनं थांबवू. प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी येतील, भगिनीनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी येतील आणि मग पुढचं नियोजन आमचे प्रतिनिधी, आज गुरुवार आहे, आज कलियुगाचे चालक पालक मालक स्वामी महाराज आहेत, त्यांचं स्वामीचरित्र सामुदायिकरित्या मधल्या वेळेत पठण केलं जाणार आहे. जे भाग्यवान पुण्यवंत असतील ते त्यात लाभ घेतील. त्या पठणानं निश्चितपणे घरी जाईपर्यंत तुम्हाला अनुभूती आणि समस्या मुक्तीची अनुभूती येईल, यात दुमत नाही. म्हणून आपण आता सामुदायिकरित्या प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.